भावांना सॉरी, डाव गणलाय आपला आणि आपल्याला त्या मेन पॉइंट ना जाऊ दिलेला आहे. भाई लोक सॉरी, आपल्याला प्लॅन मध्ये चेंज करायला लागला कारण ती गाववाली काहीतरी गाडी वगैरे फोडायला लागली. आम्ही तर गाईज आज आपण जाणार आहे कोल्हापूर पासून 80 ते 90 किलोमीटरवर असलेला एक वॉटरफॉल आहे आणि तो वॉटरफॉल हिडन असणार आहे. आता तुम्हाला दाखवतो पुढं पुढं कसं कसं आहे. म्हणजे आता निघणार आहे, आता आमच्या घरापासून म्हणजे सगळे आवरले. आता रेनकोट अडकवणार आणि माझा मित्र पण या लागलाय, त्याला घेणार और हम जाएंगे वॉटरफॉल. लईच दिवसानं ब्लॉग टाकायला लागलो युट्यूबवर, जरासं कामं होती. भाई हे वातावरणाचं काही समजून झालंय. हे बघा की इथं निळा आले, आता इथे निळा आले, निळा. आणि असं निळा आल्यामुळं का नाही आम्हाला काय कळण झाले नेमकं पाऊस लागणार आहे काय आता ऊन पडणार आहे. ते वातावरण कसं पण असू दे, जाणारच आम्ही. रेनकोट बिनकोट डाले सब और अब हम जाने वाले हैं. आला 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 मित्र तर आलाय. हे बघा वाघ तर आला आमचा. आता आम्ही निघणार. पाऊस पण नाही आहे, पाऊस नाही आहे. काय व्हिडिओ करायला नवं बरोबर आहे बाय रांडल्या. माझं फ्युचर आहे याच्यावर. तर गाई आज पाऊस तो नहीं है लेकिन कुछ समझ में नहीं आ रहा है. अभी से पड़ी पड़ी इधर. आता हे गाई ही गाड्या चोरतेली घ्या ही. आता ही पेट्रोल टाकणार. अरे ही पण कुठे चाललं माहित नाही. हे कुठे चाललाय रे? चालते जावा, हे असं हवा बिवा मारून जावा. आणि बरोबर पेट्रोल किती लागते माहिती काय? 500 ते 600 रुपयाचं पेट्रोल टाकले वाघानं. 500 ते 600 रुपयाचं पेट्रोल लागते, जास्त लागत नाही. वा वा असं. आता पाऊस पडल्यावर कॅमेरा पुस्तकच हँगणार आहे. मी हे हातात घेतला आहे रुमाल. नुसतं असं पाणी पडले की पुसायचं, पाणी पडले की पुसायचं. Did you wait too long? Tell him that you love him but he's already gone. Darling, did you make too wrong? वाऱ्यामुळे जास्त बोलता येत नाही म्हणून मी पण जरा सिनेमॅटिक शॉट घ्यायला लागलोय. त्यातल्या त्यात आपलं नावच सिनेमॅटिक आहे ना. Know that daddy never made it right before, darling. आता पूर्ण काळे काळे झाले, पण पाऊस कुठे नाहीये ते बघा नाही. Made to be the judge. बारिश तो आ गई है. Cold dark winter, the sun still behind the trees. Yeah. She asked me if I had. नाश्ता करायला निप्पाणीमध्ये थांबलेलो. हे बघा चला आता जाणार आहे. अरे असे 20 रुपये नव्हते, दादा घे. दादा पाहिजे. त्याला सांगा म्हणले की दादा पाहिजे. नाश्ता वगैरे सगळं करून झालंय. आता आम्ही निघणार आहे. भावाला गॉगल काढून घेतलाय माझ्याकडं. हे बघा आता आम्ही बरोबर गडिंगलाच सोडले आणि आता बहिरेवाडीमधून हादऱ्याला जाणार आहे. हादऱ्याला गेल्यानंतर तिथून पुढं आपल्या पॉईंटला जाणार आहे. 1 नंबर पॉईंट आहे, दाखवतो थांबा. थोडा वेळ जरास्त वेट करा, जरासा. आता आम्ही हादऱ्याचा आता हादरा क्रॉस करणार आणि मग 48 किलोमीटर अजून पुढं आहे, तिथं आम्ही जाणार आहे. वातावरण 1 नंबर आहे आणि मेन म्हणजे खरीवर पण पाऊस वाऱ्याचा आवाज जास्त यायला लागलाय. आम्हाला बाई 1 मिनिटं बघतो. डायरेक्ट फुल जंगल ऍडव्हेंचर टाईप आहे असं. जर का तुम्हाला जंगलाची आणि अंधाराची भीती वाटत असेल आणि शांतपणाची तर तुम्ही येऊ नका. तुम्हाला सरळ सांगतो, कारण आमची काय नाही पडली. कारण आम्हाला इथं एक 20-20 किलोमीटर पर्यंत तर कोण माणूस दिसलेला नाही पूर्णपणे. आम्ही दोघंच आहे आणि दोघंच पूर्णपणे फिरायला लागलोय. मित्रांनो फक्त हा रोड जरासं चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला बरं पडेल. जर का तुम्ही इथे येणार असला तर तुम्हाला बरं पडेल. म्हणजे इथं यायला गवसे गाव विचारायचं इथं कोणाला पण लोकल. म्हणजे इथं गवसे गाव
10 किलोमीटर पुढे कौशिगाव जायचं मेन रोड लागते हायवे. तुम्हाला मी दाखवतो मेन रोड हायवे लागला की डायरेक्ट सरळ जातो तो आपल्या पॉईंटला जातो. तर मित्रांनो इथं आम्ही एक अर्धा तास झालं थांबलोय आणि इथं मागं स्वीट कॉर्न मिळते. तिथं आम्ही विचारले त्यांनी लोकलची माणसं आहेत की तिथं पॉईंटला तिथं जाता येत नाही कारण तिथं धरणाचं पाणी आले आणि इथून आम्हाला सगळी माणसं दिसतात की जात्यात येतात पाणी आल्यामुळे ना म्हणजे पुढे जाता येत नाही आहे. मग आम्ही इथून आंबोलीतून पुढे जायचा विचार केलाय. इथं माणसं येतात जातात इथून 3 ते 4 किलोमीटर आहे. तर मित्रांनो फायनली आपल्याला आपला पॉईंट गावलेला आहे. बघा आपला प्लॅन काही सक्सेस झालेला नाही कारण तिथं पुढं त्या पॉईंटला सोडत नाही त्यामुळे आपण चाललोय आंबोलीला आणि बघू तिथं काहीतरी कॅप्चर करू मस्तपैकी एक नंबर दाखवू. लोक सॉरी आपल्याला प्लॅन मध्ये चेंज करायला लागला कारण की गाववाली काहीतरी गाडी वगैरे फोडायला लागल्यात. आम्ही इन्फॉर्मेशन काढली गाववाली गाडी वगैरे फोडायला लागल्या. त्या मेन स्पॉटला आम्हाला जायचं ना हिडन स्पॉटला तिथे सोडणं झालं त्यामुळे आम्ही डायरेक्ट आंबोलीच्या वॉटरफॉलला आलोय. पण इथं जास्तच गर्दी आहे जरा मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी आहे पण इथं जास्तच गर्दी आहे. मग तुम्हाला मी त्याच्या पुढे मी हा आंबोलीचा वॉटरफॉल दाखवतो. आता काय पर्याय नाही त्यामुळे हिडन स्पॉट तो आपल्याला दाखवता आला नाही म्हणजे आता तुम्हाला सांगितलं त्यांनी गाववाले वगैरे पुढे सोडणार पाणी वगैरे पुढे वाढले त्यामुळं ओके डन चल. इथं पण आपली वाईट वेळ आल्या कारण इथं ट्रॅफिक पण जाम झाले आणि इथं पुढे सोडायचं पण बंद केले आणि पाऊस पण जास्त लागायला आहे. काय कळणं झाले नेमकं काय झाले आता जरासं परिस्थिती अवघड आहे पण असं काय वाटायला आले आजचा दिवसच खूपच वाईट झाला. तर काही आता फायनली आम्ही वॉटरफॉल मध्ये पोहोचलोय आणि पाणी पण जास्त वाढलंय. From the first moment I saw you, I knew I had to make you mine. Wanted to know everything about you. I didn't want to waste no time. What's something I can do for you, darling? ब्लॉगचा एंड होणार आहे आता कारण जे आम्हाला पाहिजे होतं ते आम्हाला झालंच नाही आणि तेवढा थोडाफार एन्जॉय करता आला तेवढा केला. आंबोली वॉटरफॉल मध्ये तेवढंच करता आला आम्हाला जास्त काही करता आलं नाही. सॉरी पब्लिक. मोबाईल मध्ये 1% चार्जिंग राहिले त्यामुळे ब्लॉगचा एंड पण मी इथंच करतो.